कोपर टीम प्लीज वेळ घेऊ नका. एकीकडनं आपल्याला आजच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा सामना आता पहिली फर्स्ट सेमीफायनल देखील आम्हाला खेळवायचे. त्या अनुषंगाने वेळ आमच्याकडे भरपूर कमी आहे. त्याची मॅनेजमेंट आम्ही ऑलरेडी केलेली आहे. त्यानुसार आजचा जो शेड्यूल आहे तो आम्हाला कंप्लीट करावा लागेल. जो कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया हरिभक्त परायण करण काळन केके यांचा आवाज. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. आदरणीय सुनीलजी पाटील साहेब पिंपळास यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. पिंपळासने टॉस जिंकला. आय थिंक फिल्डिंगचा डिसिजन त्यांचा आहे. कोपर ओपनिंग पेअर. चला लवकर या. सुनील सर आपल्या हार्दिक स्वागत. एक चांगले अंपायर देखील ते आहेत. त्यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत. पिंपळासचे कोणी पाहुणे मान्यवर आला असाल, श्यामशेठ किंवा ऑल अजून काय त्यांचे समर्थक, आपण देखील आपलं हार्दिक स्वागत. कोपरगावचे कोणी जर सहकारी त्यांचे किंवा सपोर्टर्स आले असतील तर आपण देखील या. आपले वेलकम आहे आमदार ट्रॉफी 2025च्या माध्यमातून. जय मसोबा. पिंपलासच्या विरुद्ध कोपर. साहिल 11 कोपर या संघाला आपण पाहतोय. डावाला लवकरात लवकर सुरुवात करा अंपायर. चला कमॉन, वेळ आपल्याकडे नाही. 8 मॅचेसचा शेड्यूल आज आपल्याला कव्हर करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला सूचना आम्ही वारंवार करत आहोत. प्लीज. भालगाव काल क्वालिफाय झालेले आहेत, सो ठीक तुम्हाला 4 वाजता रिपोर्ट करायचा आज. भालगाव विराट 11. दोन्ही संघांना विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. डावाला आपण सुरुवात करतोय. पहिला गोलंदाज यार प्रशांत. व्हेरी फास्ट बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉफ्ट करण्यात आलेला. इनफिल्डच्या वरतून बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिला चौकार रुपेश आणि महेश कोपरची ही आघाडीची जोडी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर पहिल्या षटकामध्ये प्रशांत फ्रॉम द विकेटने डीप एक्स्ट्रा कव्हरला आता फिल्डर. ऑन साइडला काऊ फेसला फिल्डर. ऑन साइडला जिथे फिल्डर आहे तिथे बॉल चालला मिड विकेट मध्ये. सेकंडचा कॉल दिलाय. थ्रो येतोय नॉन स्ट्राइक एंडला, मात्र फलंदाज पोहोचलाय महेश. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॉल त्याचाच होता आणि तो पोहोचला देखील, कारण थ्रो नॉन स्ट्राइकिंग एंडला येणार होते महेशला माहीत होतं. फर्स्ट रन जेव्हा कंप्लीट करत होता तेव्हाच त्याने कॉल दिला डबलचा रुपेशला. पहिली धाव वेगाने कंप्लीट केल्यानंतर तुमच्याकडे दुसऱ्या धावेसाठी तितकासा पुरेसा वेळ असतो. साधावा ऑप्शनचा बाहेर समोर लॉफ्ट करायचं होतं. मिड ऑन मिड ऑफ दोन्ही फिल्डर आत आहेत, त्यांच्या वरतून खेळायचं होतं, मात्र ते जमलं नाही. डॉट बॉल. धाव्यात सगळी 6 आकड्यावरती. एक संघ आहे भिवंडीतील, एक संघ आहे डोंबिवली पश्चिम येथील. कोपर आणि पिंपलास. टॉप एज आहे यावेळेला. शॉर्ट कव्हर डाऊन दी बॉल. वेल जज कॅच. पहिला मोहरा गारद. रुपेश बाद. सकाळपासून एकाहून एक सुपर हिट गाणी आपण सर्वांनी ऐकली. आज पहिल्याच मॅच मध्ये यजमान जय गोलोबा क्रिकेट संघ द्वारलेला आपण बघितलं. चांगला परफॉर्मन्स झाला फलंदाजांकडून, मात्र गोलंदाजांना मार पडला आणि त्यामुळे तो सामना त्यांना गमवावा लागला. त्यानंतर सेकंड मॅच मध्ये आपण बघितलं देवीचा पाडा आणि कोळिवली, त्यामध्ये हाय स्कोरिंग मॅच होती. दोन्ही डावामध्ये अर्धशतक आपण बघितली. जयेश मात्रेचं अर्धशतक कामी आलं. देवीचा पाडाला त्यांनी विजय मिळवला. हा तिसरा सामना आहे पिंपलास विरुद्ध कोपर. पहिली विकेट पडली. धावा 7, 2 बॉल बाकी. गोलंदाज प्रशांत पुन्हा राईट आर्म अराउंड द विकेट. शॉर्ट ऑफ लाईन ऑन साइडला दिशा दिली. शेवटच्या क्षणाला चेंडूवरती नजर नव्हती, पण ज्या
पद्धतीने त्यांनी जागा बनवली होती शॉटसाठी. बॅटचा फ्लो चेंडूवरती आला आणि बॉल डीप फाईन लेगला. 4 धावसंख्या करीता चौकार. जिथे बॉल गेला होता पा त्या दोन्ही ब्लॅक कलरचा, एक बाईक एक स्कूटी आहे. कृपया करून त्या प्रेक्षकांना विनंती, त्या आपण मागे घ्या. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करायचं होतं. राऊंड द विकेटने हा बॉल पडलाय आणि जास्त बाहेर निघाला. अंपायरचा इशारा वाईड. धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय ती 11 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मयुरेश जे 3ऱ्या क्रमांकावरती स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा बॉल फुल लेंथ आहे, मिड ऑफला फिल्डर, रनआउटची संधी, बॉल निसटला मिसफिल्ड आणि धावा मिळत असताना त्या 2 पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना कोपर. धावा धावफलकावरती 13, 1 विकेटचं नुकसान. क्रिकेटला मात्र या स्पर्धेमध्ये जय मसोबा स्पोर्ट्स पिंपलास या नावाने हा संघ खेळत असताना आपण पाहतोय. भिवंडीतील एक नामवंत संघ आहे. भिवंडीचे आपल्याला आणि काही संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. धावफलकावरती 13 विकेट पडले. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि समोरच्या एंडकडून बॉलिंग मार्कवरती येत असताना शिवदास. नेक्स्ट मॅचमध्ये खेळणारे दोन्ही संघ. टॉससाठी तुम्हालाही रिपोर्ट करायचा आहे. आशळे आणि पागण्याचा पाडा. सागर फराड, रोशन फराड, अमोल फराड या सर्वांना आपण पाकड्याच्या पाडामध्ये पाहणार आहोत. मात्र आशयमध्ये हर्षद तरे, बंटी तरे, शुभम हे सर्व खेळाडू आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळणार आहेत. तगडी स्टारकास्ट आहे दोन्ही बाजूला, आशय आणि पाकड्याचा पाडा. वेळ जास्त चाललाय, प्लीज अंपायर. 7 मिनिटं झालेले आहेत या डावाला सुरुवात झालेली आहे. ऑफ स्टंपचा बाहेर फटका फसलाय. लॉंग ऑफ फिल्डर आणि फलंदाज बाद. ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण फलंदाज आहे करण मात्रे, जो सध्या आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. आल्या बरोबर खराब बॉल, ज्यूसी फॉली पुढ्यात टाकला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला. वेळ जास्त नाही प्लीज पिंपलास. बॉल दिला एम्पासने. चला नो चॉईस बॉल आहेत, त्यामुळे जो बॉल दिलेला आहे सेकंड तो तुम्हाला घ्यावाच लागेल. मॅच बॉल आय थिंक आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 19. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यासाठी आम्ही तुम्हाला वेळेवरती खेळायला सांगतोय की आज 8 मॅचेसचा शेड्यूल आहे. 1 मॅच एक्स्ट्रा आहे, त्यामुळे जरूर तुम्हाला आम्ही सूचना करतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. धावा धावफलकावरती 19 विकेट पडलेले असताना 2
कोपर आणि पिंपलास मधील लढत यानंतर पाकड्याचा पाडानी आशेळे खेचून मारला. यावेळेला पूल करत असताना गोळीचा वेगाने बॉल गेला होता. सेकंडचा कॉल, रनआउटची संधी, थ्रो खराब आणि धावा मिळत असताना आपण पाहतोय त्या दोन अशा पद्धतीने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 21. बॉल बाकी आहेत अजूनही या षटकातील 3. धावांची गती चांगली आहे. 2 विकेट पडलेले पण हेल्दी रन रेटने सध्या हे धावफलक पुढे चाललंय कोपरचं. ऑन साइडला स्लॉक स्वीप, डीप मध्ये फिल्डर येतोय, पाहतच राहील, सीमा पार, षटकार. जबरदस्त बॅटिंग करतोय करण. 3 मध्ये 14 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेल्या आहेत. 27 वरती कोपर संघ. फिल्डिंग मध्ये चेंजेस आपण पाहतो. ऑफ साइडला आता 5 फिल्डर इनफिल्ड, ऑन साइडला 3 आहेत बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. शिवदास, आहा, स्क्वेअर ड्राइव्ह, वरतून चालला बॉल, डिपिश कबा पॉइंटला, आउटफील्ड फास्ट आहे, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. लॉंग ऑनला पहिला षटकार, डीप बॅकवर्ड स्क्वेअर दुसरा षटकार आणि आता हा स्क्वेअर ड्राइव्ह डिपिश कबा पॉइंटला, चौकार. टॉप गिअर मध्ये बॅटिंग. बॅकफुटला पंच केला पुन्हा एकदा. आणखी एक सुंदर फटका, चालला वेगाने 2 फिल्डर मागे बॉलचा आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर आलेला, चौकार. 2 षटकांचा खेळ संपला. दुसरा वाजवी षटक संपलं जिथे धावा आल्या या षटकामध्ये. त्या अर्थातच 22 धावा आणि 35 वरती कोपर टीम. 2 विकेटचं नुकसान. पॉवर प्ले संपन्न. षटकांचा खेळ संपन्न. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 35. 17.50 सध्याचं करंट रन रेट. जबरदस्त खेळ राहिलाय करण मात्रे खास करून या डावामधला. 2 षटकार, 2 चौकार, 1 डबल, 5 बॉल. 22 ला तो नॉट आउट आहे. लोवा फुल टॉस एज घेऊन शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये 1 धाव सहजरित्या मिळेल आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे जात असताना ती 36. 36 धावा धावा फलकावरती. ठीक 12 वाजून 3 मिनिटं झालेली आहेत. तिसऱ्या मॅच मध्ये आपण आहोत. 8 मॅचेस 7चा शेड्यूल आहे. चौथ्या मॅचचे दोन्ही संघ तयार. पाकड्याचा पाडा आणि आशेळे. बॅकफुटला कट केलं, कमी गतीने टाकला होता. आउट कटर, बाहेर निघणारा बॉल. सेकंडचा कॉल दिला करणने, थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे. 38. 38 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना सध्या कोपर. पार्टनरशिप बिल्ड झालेले 3rd विकेट साठी करण आणि मयुरेश या दोघांमध्ये. ओहो, बॅक ऑफ दी हँड, राईज झाला बॉल. पा विशाल एक नामवंत खेळाडू आहे पिंपलासचा आणि इथे मात्र पडला बॉल हलका.
ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, बॅक ऑफ दी हँड टाकला एखाद्या लेग स्पिनर प्रमाणे आणि पडल्याबरोबर हा बॉल बाहेर निघत असताना मीडियम पेसर आहेत विशाल, चांगल्या पद्धतीनं सध्या व्हेरिएशन. पुन्हा बॉल बाहेर निघतोय, यावेळेला स्विच हिट डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चौकार. मागच्या दोन्ही डावांमध्ये 2 अर्धशतक आपण बघितलेली आहेत. मागच्या मॅचच्या दोन्ही डावांमध्ये देवीचा पाडाच्या जयेश कडून, कोळवलीच्या सोमनाथ कडून आणि त्या अगोदर पिसवलीच्या स्वयं कडून मात्र आता फटका. इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक, धावा मिळत आहेत त्या अर्थातच 6 हा षटकार. जबरदस्त बॅटिंग, रचनात्मक स्ट्रोक येत आहेत, जागा बनवतोय. स्विच हिटचे फटके, लॉंग ऑनला षटकार, स्क्वेअर लेगला षटकार, लॉंग लेगला षटकार, डीप थर्ड मॅनला चौकार, कव्हर पॉइंटला चौकार, कव्हर्स मध्ये एक चौकार. जबरदस्त खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. विदर्भ क्रिकेट क्लब यांच्याकडून 2 बॉल बॉक्स आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. सो त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, जे इथे दर संडेला खेळण्यासाठी येतात. 48. ओहो, वेगाने टाकलाय आणि पूर्णपणे इथे बीट करत असताना फलंदाज करणला पहा. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये शेवटच्या खेळाला ऑकवर्ड पोझिशन मध्ये आला, त्यामुळे त्याला जमलं नाही. दोन्ही पायांच्या मधून बॉल गेला, सुदैवाने विकेट पडली नाही. षटक संपन्न 3, विकेट पडले 2. बॅटिंग करतोय कोपर आणि कोपरचा धावफलक 48. 48 जावा. ड्रिंक्सचा सिग्नल येतोय. सो 12th मॅन दोघे जा, पण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये एक छोटस कर्णमधुर संगीत आपण ऐक
मित्र दीपक देखना फटका षटकार. आणि ते थर्ड विकेट पार्टनरशिप ब्रेक करत असताना गोलंदाज मेघनाथ. नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये भावेश. जस्ट स्ट्रायकिंग एंडला बॉल तयार. मेघनाथ पहिल्या षटकारानंतर कमबॅक. शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टंपचा बाहेर ठेवलाय. चांगली बॉलिंग. धावसंख्या आता पाहतो आपण सध्या 54ला स्थगित आहे. एक मात्र आता उपाय सध्या तरी तो शोधलाय कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला तर समोरच्या फलंदाजाला मात्र आता डॉट बॉल टाकणं हा फार चांगला ऑप्शन आहे. करणला नॉन स्ट्रायकिंगला ठेवणं ही देखील महत्वपूर्ण बाब आहे सध्या पिंपलासाठी आणि त्यांचे गोलंदाज ते करतायत. लॉफ केलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकाराच्या साह्यानं धावसंख्या 60च्या घरात. येणारा प्रत्येक फलंदाज अटॅकिंग बॅटिंग करत असताना मेघनाथ. ओहो यावेळेला बोट फिरवली. हुक करत असताना बॅकवर्ड स्कोरिंगला चांगल्या पद्धतीने स्टॉप केलंय. थ्रो येतोय पण धाव इथे मिळत असताना ते एक. मेघनाथला आपण पाहतोय भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला ते आम्हाला भेटतात कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ स्कोरर म्हणून. नामवंत स्कोरर आहेत. मात्र आता आपल्या गावच्या संघासाठी खेळतात. या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना एक बॉल बाकी आहे. बॅकफुटला कट केलाय. व्हॉट अ शॉट. करण म्हात्रे. वा भाई वा. डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. यस करण. झोन एकाच कॅलिबरचे ताकदवान संघ आहेत. तर नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आशळे आणि पागड्याचा पाडा. ही लढत असेल शुभम आणि अमोल मधली.
ही लढत असेल बंटी आणि सागर फराट मधली, त्यामुळे नेक्स्ट मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. हर्षद तरे देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. रोशन दुसऱ्या बाजूने असतील रोशन फराड. कसा असतोय स्कॉट दोन्ही संघांचा नेक्स्ट मॅच. टॉस रेडी आशियाचे कॅप्टन तुम्हाला यायचंय. एक षटक बाकी या डावामधलं जिथे गोलंदाजीसाठी आलाय शिवदास. 22 ट्रॅकिंग एंडला. ऑफ स्टंपचा बाहेर होता. विकेट किपरने चुकी केली आहे आणि एक धाव इथे मिळत असताना बायज. सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे आपण पाहतोय ती 66 धावा धावफलकावरती आपण सध्या पाहतोय. पाहूया चौथ्या इनिंग मध्ये आपल्याला अर्धशतक पाहायला मिळते का. 11 बॉल मध्ये 38 वरती नॉट आउट आहे करण मात्रे जो स्ट्रायकिंग एंडला. शिवदास पुन्हा डावखुऱ्याचा फिरकीपटू बॉलिंग मार्कवरती. स्विच हिटचा प्रयत्न यावेळेला संधी शॉर्ट कव्हर थोडासा लांब राहिला. पहिली धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. यावेळेला थ्रो येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला म्हणजे विकेट पडते ती 22. विकेट सॅक्रिफाईस करण्यात आली आहे. करणकडे स्ट्राईक असेल. धावा 67. चौथा झटका कोपरला. शंभू मात्रे यावेळेला मैदानाच्या आतमध्ये येतात आणि एक नामवंत खेळाडू आहेत कोपरचे. फार ऍक्टिव्ह खेळाडू आहेत. धावसंख्या धावफलकावरती सध्या जर आपण बघितली तर ती 67. 39 ला करण. लॉफ केलाय पॉवर हिट. ओ भाई ओपी ओव्हर पॉवर हिट लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. धावसंख्या सध्या जर आपण बघितली तर ती आपल्याला पाहायला मिळते 73. 45 ला करण मात्रे सलग चौथ्या इनिंग मध्ये कदाचित आपल्याला अर्धशतक पाहायला मिळेल. फर्स्ट मॅच मध्ये आपण बघितलं पिसवलीच्या स्वयंकडून अर्धशतक. दुसऱ्या मॅच मध्ये आपण बघितलं देवीचा पाडा जयेश मात्रे. त्याच मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये अर्धशतक झळकावलं ते सोमनाथ कारभारी कोळिवली. या मॅचची सुरुवात झाली. पहिला डाव आहे 45 ला नॉट आउट आहे करण मात्रे कोपरचा. व्हॉलेंटियर्सला एक विनंती असेल आमच्या की बॉल जास्त उशिराने मैदानाच्या आतमध्ये येतोय. जेव्हा षटकार चौकाराच्या स्वरूपात तो सीमारेषेच्या बाहेर जात आहे त्याकडे लक्ष द्या. आज 8 मॅचेसचा शेड्यूल आहे. योग्य त्या वेळेवरती 8 मॅचेस कंप्लीट होणं हे आपलं कर्तव्य आहे. 73 धावात ऑन साइडला टर्न करण्यात आलाय पण यावेळेला फटका फसलेला आहे. डीप मिड विकेट डाऊन दी बॉल. वादळी खेळी संपली करण मात्रेची. 13 बॉल 45 करून करण मात्रे परतीच्या प्रवासाला बाद. पंचेचाळीस धावसंख्येचं योगदान या मॅच मध्ये दिलं तो फलंदाज आता बाद होतोय. करण मात्रे जबरदस्त खेळ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय निनाद पाटील. बॉल बाकी आहेत अजूनही 2 आणि आता कमबॅक करत असताना आपण बघितलं शिवदासला षटकारानंतर आतापर्यंत हे षटक फक्त 8 धावांचे. व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाही. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे. पहिली धाव तर पूर्ण करण्यात आलेली आहे आणि शेवटचा आता असेल तो एक बॉल आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्या सध्या जर आपण बघितली तर ती
74 74 धावा धावफलकावरती शेवटचा एक बॉल आणि पाहूया शंभू मात्र आता अशा पद्धतीने शेवटच्या बॉलला कॅपिटलाइज करतात. टार्गेट काय सेट होत आहे मसोबा स्पोर्ट्स पिंपला समोर. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये बॉल चाललाय. पहिली धाव पूर्ण होते. वेगाने बॉल चाललाय पुढे. अखेर सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. 78 धावा धावफलकावरती आणि आता बनवायच्या जय मसोबा पिंपलासला 79. सो टू टॉस बॉक्स टार्गेट आहे 79 79 धावांचं. मॅचचा टॉस आपण करतोय स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आमचे अभिमन्यू दादा चिकनकर यांच्या शुभास्ते आपण टॉस का बॉस मध्ये टॉस करू. कॉलिंग कोणाचे. चला आशिराचे कॅप्टन कॉलिंग करतील. काटा छापा नॉर्मल कॉइन आहे. यस चला स्पिन करा. छापा असा कौल आणि आलेला आहे काटा. चर्चा आपण करू कारण का इनिंग ब्रेक आहे. टॉस अमोल जिंकलेला आहेस. काय निर्णय. फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग कराल. याच्या अगोदर काय मॅचेस तुमच्या झाले आशिराच्या अगेन्स्ट. भरपूर मॅचेस झाल्यात आमच्या दोघांच्या आणि कधी ते जिंकलेत कधी आम्ही जिंकलोय आणि एकदम मॅच पण एकदम क्लोज होतात. क्लोज मॅच होतात. आज आपल्याला क्लोज मॅचेस पाहायला मिळते. ही मॅच क्लोज पाहायला मिळेल का. हो नक्की क्लोजच मॅच बघायला भेटेल कारण ही पिच पण तशीच आहे आणि ग्राउंड पण तसंच आहे तर क्लोजच मॅच बघायला. आम्हाला आतापर्यंत सकाळपासून 3 फिफ्ट्या झालेल्या आहेत आणि तो देखील एक सायकर बॅटर आहे. विकेटवरती आपली मगाची चर्चा की दोन्ही एंड रन्स होतात. बॅटला बॉल जर डिले झाला की तो तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाहायला मिळेल. काय रणनीती असणारा माइंडसेट असणार आहे की या विकेटवरती कशा पद्धतीने खेळायला पाहिजे. माइंडसेट एकच असेल की चांगली गोलंदाजी करू आणि मोस्टली विकेट्स घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून स्कोर जास्त होणार नाही. आपल्या मलंगडामध्ये बऱ्याचशा कमी क्रिकेट टुर्नामेंट पाहायला मिळतात कारण का स्पर्धा म्हटले की स्पॉन्सरशिप हवी आहे. मग आता आपले अभिदादा चिकनकर यांचं बघतो आपण अप्रतिम आणि दर्जेदार असं आयोजन कारण का पाठबळ महत्त्वाचं असतं. स्पर्धा ठेवणं तेवढं सोपं आहेच मग त्याकरिता स्पॉन्सरशिप व्हेरी इम्पॉर्टंट. काय सांगशील या दमदार आमदार चषकाविषयी. आयोजन खूप छान आहे आणि आम्ही गेल्या वर्षी पण इथे मोस्टली खेळलेलो असं मला वाटतं कारण इथे दोरलीला गेल्या वर्षी पण टुर्नामेंट झालेली आणि स्पॉन्सरशिप मेन आहे कारण की स्पॉन्सरशिप नसेल तर टुर्नामेंट सक्सेस होत नाही. कारण पाठिंबा गरजेचा आहे. पाठिंबा सगळेजण करतात पण जेव्हा स्पॉन्सरशिप हातात येते टीमच्या तेव्हा ते तशा प्रकारे आयोजन करतात आणि मेन म्हणजे स्पॉन्सरशिप नसेल तर आयोजन तुम्ही सांगाल तसं आयोजन होत नसतं. याबद्दल मला शुभेच्छा. खूप चांगला उल्लेख केला. शुभमच्या सोबत आहे. शुभम टॉस महत्त्वाचा होता. खूप महत्त्वाचा होता. बॅटिंग सोबत म्हणजे होत नाही. मी काहीशा मॅचेस तुमच्या आतापर्यंत बघितल्या तर बॅटिंग करायचे काय काय बदल करायला पाहिजे कारण का सुरुवात तुम्ही उसळण्याला खूप चांगली केली होती. तिकडे चांगल्या मॅचेस जिंकल्या होत्या. काय काय चेंजेस करायला पाहिजे. कुठे चुकतोय कुठं की तुमची बॅटिंग आधीसारखी होत नाहीये. थोडा चेंजेस करणार आहे टीममध्ये यावेळेस. आयोजनाविषयी काय सांगशील. खूप सुंदर आयोजन आहे. शुभेच्छा तुम्हाला देखील विजयासाठी. टॉस झालेला टॉस प्रथम जिंकलेला आहे पागडच्या पाड्या टीमच्या कॅप्टननं त्यानं घेतलेली फिल्डिंग. आशिळे संघ शुभमचा संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे पुढच्या नक्कीच चांगल्या एक मॅचमध्ये. जरपर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेला पुन्हा एकदा सगळ्याच पाहुण्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. आज मकर संक्रांत देखील आहे आणि असा दुसरा दिवस आपण पाहतोय. आमच्या अभिदादा शिकनकर यांचं खरं तर प्रत्येकीजण कौतुक का करतोय. क्रिकेट टुर्नामेंट म्हटलं की एवढं सोपं नाही. मगाशी सांगितलं अमोलने की पाठबळ खूप गरजेचं आहे. त्यासाठी आर्थिक म्हटलं की पैसे खूप गरजेचे असतात. सगळ्यांकडे आहेत मात्र ते संपवण्याची एक वेगळी पद्धत प्रत्येकाची असतं. मात्र आमच्या अभिदादा शिकनकरांनी सांगितलं की तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करा. तुम्हाला कुठलीही गोष्टीची कमतरता भासली की मी तुमच्या पाठीस खंबीरपणे आहे आणि दमदार असा आपल्याला आमदार चषक पाहायला मिळतोय. असा बघतो आपण सेकंड डे आहे. आमचे जयेंद्र शेठ सध्या ऑनलाईन आहेत. जयेंद्र शेठ बोडके आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. जे दादांचे मित्र आहेत आणि त्यांचं मित्र परिवार म्हटलं की खूप मोठा आहे. आपण कालपासूनच बघितलं अजून 2 दिवस येणारे बाकी आहेत. मोठ्या संख्येने इकडं आपले बीजेपीचे कार्यकर्ते असतील किंवा दादांचा मित्रपरिवार असेल हा तुम्हाला पाहायला मिळेल. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण कॉम्बॉक्समध्ये चर्चा जरूर आपल्याला करायची आहे. थँक्यू सो मच राहुल भोईर सर. थँक्यू सो मच करण काळन सर.
जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली आणि जय गौलोबा ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेले ही क्रीडा महोत्सव नक्कीच तुम्ही बघत आहात. आमदार चषक 2025 मॅचला सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट चेस या मॅचमध्ये 79 धावसंख्येची आणि पहिलाच बॉल फेस करत असताना रोहनला मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलंय महेशने. पहिली सुरुवात खूप सुंदर झाली. थँक्यू विजय पाटील. कारण पहिल्या षटकामध्ये आपण 13 बघितल्या, 2 षटकामध्ये 13 पाहिल्या आपण. पहिल्या इनिंगमध्ये शिवदासच्या विरोधात ज्या 22 आल्या तिथनं एक मोमेंट ऑफ वेगळा शिफ्ट झाला. टीम पिंपलास तेव्हा थोडासा स्ट्रगल करत होती धावसंख्या रोखण्यासाठी. अखेरकार मेघनाथ याच्यावरती विश्वास होता, त्याने 13 धावसंख्येचं षटक हाताळलं आणि 17 धावसंख्येचं षटक हाताळलं गेलं शिवदासनं. पुन्हा सेकंड स्पेलमध्ये अर्थातच 2 षटकामध्ये शिवदासने जास्त धावा खर्च केला. 79 धावसंख्येचं टार्गेट कंप्लीट करण्याच्या अनुमानाने मागच्या मॅचमध्ये तुम्ही बघितलं की कोळवली संघाने खूप चांगल्या पद्धतीने तो सामना कव्हर केला होता. फक्त 19 धावसंख्येच्या फरकाने तो सामना परास्त झाला संघ कोळवली. परंतु सोमनाथ यांची काय बॅटिंग राहिली. तब्बल त्याच्या बॅटमधून 69 धावा आपण पाहिल्या. या मॅचमध्ये 79 धावसंख्येचं टार्गेट. सुरुवात चांगली झाली नाही. पहिलाच बॉल महेशचा थोडासा फेस करण्याचा प्रयत्न, रोहन त्या ठिकाणी बाद झाले आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला बॅटवरती परफेक्ट मिडल, फिल्डर पाहत राहिले. काऊ कॉर्नरच्या बाहेर, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. मध्ये पॉवर प्लेच्या स्पेशली षटकामध्ये असेच फटके हवेत. कारण 79 धावसंख्येचा टार्गेट, तर सुरुवातीपासून 15 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील. तो माइंड सेट करावा लागेल कॅल्क्युलेटिंग क्रिकेटसाठी. मॅनेजमेंट कमिटी लक्ष द्या. बॉल द्यायचं, बॉल. येस, थर्ड अंपायरचा, थर्ड अंपायर. मॅनेजमेंट कमिटी एखादा मेंबर मैदानाच्या आतमध्ये जा, कारण गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप. मनोज रसाल कुठे असेल संपर्क साधा. पहा ऑटो रिक्षा जी पार केलेली आहे, ऑटो रिक्षा जिथे आता समोर ज्या ऑटो रिक्षामधून जो सामान तुम्ही बाहेर काढताय, विनंती करेन सामान काढल्या तुम्ही ऑटो रिक्षा ती मागे पार्क करा. थोडासा व्यत्यय येतोय. हा 30 रिक्षा, कृपया करून तिला बाहेर काढायचे. षटकार टीमची धावसंख्या 6. सेकंड बॉल सचिनसाठी होता, थोडासा पुढे टाकण्यात आला. ऑप्शनच्या हलकासा आतमध्ये, बॅटची हलकीशी कडा आतमधली. बॉल चाललाय शॉटमध्ये मिड विकेटला. फिल्डिंग सर्कलच्या बाहेर झाली बॉलची. डीपचा फिल्डरही आला होता. दरम्यान आपल्याला पाहायला मिळते या बॉलवरती सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 7. पण व्हॉलेंटियर्स जरा सीमेचे रक्षण करण्यासाठी पाठवा, विनंती करेन. कारण खेळाडूला मैदानाच्या बाहेर बॉल न आणावा म्हणून तुम्ही व्हॉलेंटियर्स कृपया करून तैनात करा. ऑप्शनवरती इथनं विकेट मिळू शकते. फाईन लेग, बॉल खाली पकडली गेली कॅच. लक्ष या मॅचमध्ये 79 धावसंख्येचं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये रोहनच्या महेशच्या या ओव्हरमध्ये 2 विकेट प्राप्त होत असताना दुसरा झटका.
चला जो फलंदाज बाद झालाय त्याचा रिप्लेसमेंटने दुसरा फलंदाज येऊ द्यात कारण या बॉलवरती कोणताही डिसिजन आला नाही. याच्या नंतरच्या बॉलवरती जर डिसिजन आला तर तो डिसिजन थर्ड अंपायर अर्थातच हृदयनाथ काय दर्शवतील त्याच्यावरती तो डिसिजन आम्ही घेणार आहोत. त्याच्यामुळे या बॉलवरती कोणताही आक्षेप नव्हता. त्याच्यामुळे फलंदाज जो बाद झालाय तो बादच राहील. चला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पहा खेळाडू कक्षामध्ये तुम्ही बसलात खेळाडू तर खेळाडू कक्षामध्येच बसा कारण कालच्या दिवसामध्ये चिंचवली संघाला पेनल्टी आम्ही इम्प्लिमेंट केली आहे. थर्ड अंपायर तुम्ही गेलात तुम्हाला थोडासा तरी आक्षेप वाटला तरी तुम्ही नो बॉल घोषित करू शकता. संघ पिंपलास कारण थर्ड अंपायर इथे चेक केलं. थर्ड अंपायरच्या रेफर्डने आम्ही मैदानाच्या आतमध्ये आता तिसरा अंपायर पाठवलाय. जे ऑफिशियल्स आहेत त्यांनी चेक केलं त्यांना तुटी आढळल्या नाही. तुमचा पुन्हा एकदा आक्षेप होता त्याच्यामुळे आम्ही थर्ड अंपायर आता आतमध्ये पाठवलाय. बाकी काहीच नाहीये कारण आमचे तिसरे ऑफिशियल पंच या ठिकाणी आहेत त्यांनी चेक केलं तुमची दुसऱ्यांदा रिक्वायरमेंट आली म्हणून थर्ड अंपायर आम्ही मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. सुंदर फटका ऑन साइडला चाललाय फिल्डरच्या डोळ्यासमोरून बॉल बाउंड्रीच्या बाहेर. या बॉलवरती षटकार. च्या बॅटमधून हा षटकार आलाय. याच्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये सचिन गेला होता त्याच्या बॅटमधूनही सुरुवातीला षटकार तुम्ही पाहिला. 79 धावसंख्येचा पाठला करायचा आहे आणि सुरुवातीच्या ओव्हरमध्ये त्या रन रेट पर्यंत पोहोचत चालली आहे ती म्हणजे संघ पिंपळास. भिवंडी विभागातला हा संघ GCAच्या अंतर्गत नेहमी तुम्हाला चांगला खेळताना पाहायला मिळाला आहे आणि त्याच्या विरोधात महेश होता त्याच्यावरती पहिला अटॅक झालाय. ऑन साइडला पुन्हा एकदा आता फिल्डर आहेत त्या ठिकाणी जज करतात. मिड विकेटला गेले कॅच पकडली. जशा पद्धतीने सचिन बाद झाला होता तसाच होईल प्रशांत बाद. लागणारा झटका तिसरा टीम पिंपळासला. धावसंख्या एकंदरीत आल्या. लक्ष्य या मॅच मध्ये 79 धावसंख्येचं आणि मैदानाच्या आतमध्ये आता ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय शंभू. पिच ऑन साइडला प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि बॉल चाललाय काव कॉर्नरच्या बाहेर. षटकार. बॉल द्या लगेचच मैदानाच्या आतमध्ये. पाहू व्हॉलेंटियर्स मॅनेजमेंट कमिटी व्हॉलेंटियर्स जरा सीमेचं रक्षण करण्यासाठी पाठवा कारण स्वतः खेळाडू बाहेर जात आहेत बॉल आणण्यासाठी त्याच्यामुळे विनंती करेन व्हॉलेंटियर्स पाठवा. हा फटका पहा कॉन्फिडेंटली
पावलांचा प्रवास लगेचच त्याने हलक्या पद्धतीने केला. त्याला कॉन्फिडंट होता की हा बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाईल. जगदीश रसाल आणि विनायक काटे त्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात. विनंती करेन की सीमेचं रक्षण करण्यासाठी जा. या षटकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 19. शुभम वरती पहिला अटॅक झालाय ऑन साइडला परफेक्टली गॅप मध्ये. पाहिली होती गॅप आधी, जसा बॉल आला शॉर्ट ऑफ लेन त्याच्यावरती क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉल चालाय काऊ कॉर्नर बाउंड्रीलाईनच्या बाहेर. याच्या अगोदरचा षटकार आणि आता चौकार. सिमरच्या विरोधात आक्रमण सुरू आहे. याच्या अगोदर तुम्ही 2 खेळाडूंना बघितलं. सचिनच्या बॅटमधून सिक्सर आला, तो त्याने डावाचा पहिला चेंडू फेस केला, तिथेही सिक्सर त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. आणि आताही एक षटकार आणि एक चौकार शंभूच्या विरोधात तुम्हाला त्याचा पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या 23. चांगल्या स्थितीमध्ये पोहोचायचंय. फ्लिकचा फटका, फ्लिक ऑफ द रेस्ट. फक्त फ्लिक करत असताना बॉलला मिड विकेटला पाठवलं गेलं. दुसरीचा प्रयत्न अटेम्प्ट सुरू केला होता आणि तो अटेम्प्ट सक्सेसफुल. सध्या तरी कॅल्क्युलेशन चालू आहे सचिनचं. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. 15.80च्या सरासरीने धावा बनवायच्या. त्या कशा तर प्रत्येक ओव्हरमध्ये जर अटॅक केला ना तर त्या धावा बनू शकतील. सध्या तरी प्रेझन्स ऑफ माइंड सुरू आहे. सन्माननीय रुपेशजी भगत साहेबांना विनंती करेन की मंचावरती येऊन तुम्ही आसन ग्रहण करा. गाडा मालक सुद्धा आहेत आणि या क्रिकेटच्या अनेक साऱ्या गाथा ते गात असतात. टीम पागड्याच्या पाड्याच्या माध्यमातून ते इन ॲक्शनमध्ये जरूर पाहायला मिळतील. पण या वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात शंभूने. या मॅचमध्ये 79 धावसंख्येचं टार्गेट. ऑप्शनवरती बॉल समोर बॅक टू द बॉलर खेळले. स्वतःचा फॉलो थ्रू थोडासा सोडला गेला. बॉलच्या रेषेमध्ये आले, बॉलला फील्ड केलं आणि सचिन समोर एक चांगला चेंडू टाकला गेलाय, तो म्हणजे शंभूने आता कमबॅक करायला सुरुवात केली आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या. आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्या धावा 12. बॉल समाप्त झाला, 4 धावा झाल्यात. 25. 3 गडी गमावल्या गेल्यात. परंतु त्याचा प्रेशर न झेलताना मैदानाच्या आतमध्ये फ्री माइंडेड सध्या तरी खेळतोय सचिन. लेगस्टंपवरती बॉल चाललाय वाईड. जरूर फिल्डरच्या हातातून निसटला असं वाटलं होतं, परंतु निसटला नाही. त्यांनी तो फील्ड केला गेला. वाईड बॉल आणि त्याच्यानंतरची ही आपल्याला पाहायला मिळते सिंगल. एका बाजूला धोकाही होता, परंतु फिल्डरच्या हातामध्ये चेंडू आला नाही. त्या कारणास्तव वाईड बॉल आणि या बॉलवरती मिळते सिंगल. टीमची धावसंख्या झाली 27. 79 धावसंख्येचं लक्ष्य असताना ना समोर मैदानाच्या आतमध्ये कोणता बॉलर कशा पद्धतीने बॉलिंग टाकतोय त्याला प्रॉपरली रीड करून सध्या तरी सचिनची बॅटिंग सुरू आहे. परंतु शिवदास आतापर्यंत एकही बॉल खेळला नव्हता. जो प्रशांत बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती गेला होता, परंतु सचिन 3ऱ्या क्रमांकावरती जाऊन सध्या तरी चांगली हँडलिंग करतोय आपली ही स्कोर कार्ड. कारण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 27 वरती आहेत आणि इंडिव्हिज्युअल 19 धावा पाहायला मिळतात त्या सचिनच्या. आता असेल स्ट्रायकिंग एंडवरती शिवदास, त्याच्यासमोर शंभू. याच्या अगोदर उजव्या हाताच्या खेळाडूसाठी लेफ्टम ओव्हर द विकेटने होते. आता लेफ्टम राऊंड द विकेटने बॉलिंग करतील, कारण समोर आहे डावखुरे हाताचा फलंदाज. हे बॅटल खूप चांगलं रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल, कारण या दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता असते. राऊंड द विकेटने चांगला बॉल वळवला गेला, टर्न केला, विकेट किपर बीट झाले आणि बॅट्समन शिवदासी बीट. असे डॉट बॉल जास्त येत राहिले ना तर प्रेशर वाढत जाईल. हा बॉल चांगला होता, समोर टप्पा ठेवण्यात आला, वळवलाही गेला. जिथे शंभूच्या समोर लेफ्टम बॅट्समन, आणि नेहमी असतं ना की लेफ्टम बॅट्समन समोर लेफ्ट हँडेड बॉलर असलं ना तर त्यांच्यामधलं बॅटल हे पाहण्याजोगे असतं. पण तो पहिलाच बॉल चांगला फेकला गेला. शंभूने आतापर्यंत 14 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. 5 बॉल त्याने फेकलात आणि हा शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 27. चांगला बॉल फ्लाईट देण्याचा प्रयत्न, परंतु फुल टॉस वरती हुकचा फटका. बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. इथनं रिझल्ट मिळेल सिक्सर आणि पंचांचा इशारा नो बीमर, अर्थातच मिनिमम एफर्ट्स अँड मॅक्झिमम रिझल्ट. या बॉलवरती मिळतील धावा 7. परंतु आपण चेक करूयात. अंपायर बीमर चेक करायचं ना, नो आहे सर. पंचांनी एक्झॅक्टली नो घोषित केलेला आहे. हा ॲक्शन रिप्ले सध्या तुम्ही बघू शकतात की कशा पद्धतीने बॉल हा खेळला गेला. बॉडीवरती होता, लेफ्टम राऊंड द विकेटने आलं. याच्या अगोदरचं बॅटल ॲक्सेप्ट केलं नव्हतं आणि हा बॉल परफेक्टली चेस्टवरती होता. तो चेस्टवरती बॉल हँडल करत असताना त्याला टर्न केलं गेलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हा बॉल हुकच्या अंदाजाने बाउंड्रीच्या बाहेर गेला आणि या षटकाराने आता तर 7 धाब्याने टीमची धावसंख्या 34. शेवटचा फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल, तोही फुल टॉस. चॅलेंज होतं ते ॲक्सेप्ट केलं गेलं. फलंदाज शिवदासने शांत राहिला आणि त्याच्यानंतर संयम संपला. अटॅक केला, लागोपाठचा दुसरा सिक्सर.
2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 79 धावा बनवायच्या होत्या आणि धावा झाल्यात 2 ओव्हरमध्ये 40. विचार करण्यास भाग पडलाय. 27 धावसंख्येचं महागडं षटक हाताळलं शंभू. 4 चेंडूंमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर फक्त होत्या 14, परंतु त्यानंतर एक बीमर बॉल आला, त्याच्यावरती पुन्हा एक एक्स्ट्रा बॉल मिळाला गेला. बीमर बॉलवरती सिक्सर आला, एक्स्ट्रा बॉलवरती तोही सिक्सर मैदानाच्या बाहेर तुम्ही शिवदासचा बघितला आणि त्या ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा 79 बनवायच्या होत्या, बनल्या 40, म्हणजेच 39 धावा. अजूनही 3 ओव्हर, अर्थातच 18 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. अर्धा टप्पा तर पूर्ण गेलाय 2 ओव्हरमध्ये. आता या 3 ओव्हरमध्ये कसा खेळ राहील. पहिलं षटक राहिलं होतं महेशचं फक्त 13 धावेचं, त्याच्यानंतर आला मैदानाच्या आतमध्ये शंभू, त्याच्या विरोधात आल्या 27 धावा. इथनं जो परफेक्टली मोमेंट हवा होता ना टीम पिंपळासला, तो मोमेंट आता मिळालाय, कारण सध्या तरी धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा म्हणजे स्थिती खूप चांगली आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये आलाय करण, रोकायचे 39 धावा. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक. पंचांनी मृत चेंडू घोषित केला. रिदममध्ये थोडासा अडथळा असावा, त्याच्यामुळे तो थांबला. कोणत्याही प्रकारचं चुकीचं पाऊल नको, त्यासाठी तो थांबताना तुम्हाला पाहायला मिळाला. 18 चेंडू 39 धावा. बॉल मध्ये इथनं विकेट, नो बॉलचा इशारा, ओव्हर स्टेपिंग कदाचित. अपील केली आहे पंचाने, हात क्रॉस केला. आम्हाला असं वाटलं की नो बॉल आहे की काय. या सिलेक्शनच्या बाहेर खेळाडू निघत होता असं पंचांचं म्हणणं होतं, परंतु जो हात आम्ही बघितला असं वाटलं की नो बॉल आहे की काय. परंतु चांगला बॉल होता, जिथे खेळण्यासाठी जरूर बॅट्समन गेले, परंतु लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू इम्पॅक्ट लेग बिफोर विकेटचा पडला नाही आणि पहिला चेंडू करणचा तुम्हाला पाहायला मिळतो चांगला, जिथे एकही धाव नाहीये. आता फुल टॉस ऑन साईडला, परंतु काऊ कॉर्नर फेस आपण प्रोटेक्ट बघत आहोत. तिथे फिल्डर जरूर तुम्हाला पाहायला मिळाला. ज्या फिल्डरने बॉल फील्ड केला, रुपेश त्या ठिकाणी होते, त्याने बॉल फील्ड केला. या बॉलवरती मिळते सिंगल, स्ट्राईक होईल रोटेट, स्ट्राईक जाईल शिवदासकडे, ज्याने मागच्या ओव्हरमध्ये लागोपाठचे 2 सिक्सर मैदानाच्या आतमध्ये दाखवले. इथनं गरजच आहे, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये जर अटॅक झाला, प्रत्येक ओव्हरमध्ये जर 15 पेक्षा जास्त धावा बनल्या तर 79 धावसंख्येचा पाठला करू शकते संघ पिंपळास. सुरुवातीला 3 गडी लवकर गमावले. पहिल्याच बॉलवरती रोहनची विकेट मिळाली महेशला. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण एकही विकेट बघितली नाही, परंतु ज्या 3 विकेट मिळाल्या होत्या त्या महेशच्याच खात्यामध्ये होत्या. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये शिवदास आणि सचिन आता धावपलकाला सांभाळतायत. शिवदाससाठी हा बॉल समोर प्रमोट केला होता, ऑफसमवरती येऊन खेळण्यासाठी इन्व्हिटेशन स्वीकारलं होतं, परंतु पंचांनी सांगितलं की ऑफसमच्या जास्त बाहेर चेंडू. हा व्हाईट बॉलचा इशारा अंपायर आमच्यापर्यंत पोहोचतोय. आतापर्यंत 79 धावसंख्या बनवण्याच्या अनुमानाने ना सुरुवात चांगलीच झाली आहे, कारण 2 गडी शून्यावरती बाद झाले. एक सिक्सर बघितला प्रशांतच्या बॅटमधून. सचिन आणि शिवदास आतापर्यंत पार्टनरशिप जी आहे ना, ती पार्टनरशिप बिल्डअप करतात. म्हणजे या दोन्ही खेळाडूंमध्ये पार्टनरशिप सध्या तरी खूप चांगली सुरू आहे. खेचलाय फटका, मिसटायमिंग झालाय, विकेट मिळू शकते. फिल्डर थोडेसे पुढे आले, त्याच्यानंतर मागे अगदी जजमेंट त्याचं चांगलं राहिलं. बॉर्डर लाईन लगत त्याने कॅच पकडली गेली, जिथे फिल्डर महेश होते त्याच्या हातामध्ये जेल. फलंदाज बाद. लागणारा झटका 4था शिवदासच्या स्वरूपाने संघ पिंपळासला. कारण या षटकामध्ये 2 डॉट बॉल आले, ज्या शिवदासने मागच्या ओव्हरमध्ये अटॅक केला, त्याच्या बॅटमधून 2 सिक्सर आले होते. त्या शिवदास समोर चांगला बॉल. याच्या अगोदरही ऑप्शनचा थोडासा बाहेर चेंडू पिच केला, त्यामध्ये अनसक्सेसफुल होत असताना आता सक्सेसफुलरित्या बॉलची पिचिंग त्याने केली, जिथे बाद झाला शिवदास. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पप्पू. स्विंग अनामे स्विंग केला, समोर लॉफ केला, डीपमध्ये लॉंग ऑफ लॉफ फिल्डर टप्पा पडला, आला हातामध्ये. एक सिंगलच मिळेल. जी दारोमदार आहे ना, ती दारोमदार शिवदास आणि सचिनवरती तुम्ही बघितली होती, परंतु एक चांगल्या लेंथने
शिवदासला मैदानाच्या बाहेर पाठवलं, ती सफलता मिळाली करणला एक सफलता मिळत असताना आतापर्यंत त्याने 5 चेंडू फेकलात आणि 5 चेंडूंमध्ये फक्त 4च धावा त्याने खर्च केल्यात. इकॉनॉमिकल बॉलिंग. सध्या तुम्ही 4 चेंडू फेकलेत, माफ करा. एक वाईट बॉल आहे. फटका चांगला आहे, ऑन साइडला चाललाय, अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. गरज होती या फटक्याची आणि या फटक्याला पाठवला गेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सामना आता बनत चाललाय. बनवण्याचं एकमेव कारण सचिनच्या बाट मधला षटकार. त्याच्या इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा विचार केला तर 26 वरती तो खेळतोय. 79 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि 49 धावा सध्या तरी तुम्हाला टीमच्या टोटल मध्ये पाहायला मिळतात. शेवटचा बॉल ऑन साइडला, मिसटायमिंग नाहीये तर प्रॉपर फिल्डर फक्त पाहत राहिले आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर लागोपाठचा दुसरा षटकार. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जिथे 79 धावा बनवायच्या होत्या, टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 4 गडी बाद 55 म्हणजे टार्गेट 12 चेंडू 24 धावेचं. 12वे खेळाडू पाणी घेऊन जा. 12वे खेळाडू विनंती करेन की लवकरात लवकर पाणी घेऊन जायचंय. येस डीजे. आता संपवा टीम कोपर. टीम कॉन्फरन्स मीटिंग जी आता आहे ती संपवा, कारण तुमचा स्ट्रॅटेजी टाइम आउट पूर्ण झालेला आहे. 12 चेंडूंमध्ये आता 24 बनवायचे आहेत. 2 ओव्हरमध्ये 2 शेवटचे बॉल पाहिले ना तर टीम पिंपळाच्या बाजूने चांगलेच राहिले, कारण नो बॉलवरती षटकार आला होता. विरोधात पाहिलं गेलं तर गोलंदाज ज्या ठिकाणी आपण शंभूला बघितलं त्याच्या शेवटच्या 2 बॉलवरती 2 सिक्सर आले आणि करणचं हे षटक थोडंसं पॉवरफुल राहिलं होतं, परंतु त्याच्याही शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले आणि जी सरासरी मेंटेन करायची होती ना 15.80 ची, ती सरासरी आता खूप चांगली मेंटेन केली आहे. कारण आता 2 चेंडूंमध्ये 24 अर्थातच प्रत्येक ओव्हरमध्ये 12च्या सरासरीनं या धावा बनवायच्यात. 5 ओव्हरमध्ये तेच असतं, कधी तुमचं अपोजिट कधी तुमच्या बाजूने. क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन्स भरपूर असतात आणि तोच अप अँड डाऊन्स सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कोपर आणि पिंपळाच्या अगेन्स्ट बघत आहात. 4 गडी गमावले. जिथे बाद झाला सचिन, माफ करा सचिन अजूनही आहे मैदानाच्या आतमध्ये, जिथे शिवदास बाद झाला ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. असं वाटलं की सचिनवरती जिम्मेदारी मोठीच आहे आणि जिम्मेदारीचा खेळच तर क्रिकेट असतो आणि ती जिम्मेदारी आता मैदानाच्या आतमध्ये सचिनने आपल्या खांद्यावरती उचलली आहे. 12मध्ये अजूनही बनवायचे 24. जो सामना असं वाटत होतं की पिंपळा संघाला थोडासा कठीण जाईल, त्या कठीण प्रसंगाला आता पुन्हा एकदा खेचून आणलाय आणि आता मयुरेशला मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती पाठवलाय. कंट्रोल करावा लागतील धावा. आता महेशचा वापर कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये करतील, ज्या महेशने 3 विकेट घेतले होते, परंतु 4थ्या षटकासाठी आलाय मयुरेश. 12 चेंडू 24 समीकरण. आमदार चषक 2025 मॅच क्रमांक 3. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल संघ गावदेवी आशेले आणि त्यांच्या विरोधात संघ पागड्याचा पाडा. 12 चेंडू 24 धावसंख्येचं समीकरण. पहिलाच बॉल ऑन साइडला खेचलाय, परंतु बॉल मध्ये फिल्डर आणि रिले कॅच. असं वाटलं की हातामध्ये पडेल. रिले कॅच पकडण्याचा प्रयत्न 2 वेळा प्रयत्न केला, कारण एका फिल्डरने 2 वेळा प्रयत्न केला, त्याच्या हातामधून झेल निसटला. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. खेचला होता फटका. ऑफसम वरती थोडासा टॉस केला, ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक जनरेट केली होती, परंतु पावलांना फ्लाईट देऊन बॉलला अडवण्याचा प्रयत्न. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा हा झेल खाली पडला आणि इथनं जीवनदान मिळत असताना पप्पूला. या स्टेजला एखादी विकेट आली असती ना तर पिंपळा संघ अजून दबावामध्ये जाऊ शकला असता. दबाव टाकण्यासाठी मयुरेशने चांगला चेंडू टॉस केला ऑन साइडला, तिथे मिड विकेटला कॅच आली असती, परंतु कॅच ड्रॉप झाली. 11 मध्ये आता बनवायच्या धावा 22. 11-22चं समीकरण. लेगस्टंपवरती बॉल अपील केली नाहीये, त्या ठिकाणी पंचांकडे आधी अपील करायला हवी होती. फलंदाज बाद होईल, जरूर तोच फलंदाज बाद, परंतु स्ट्राईक जर चेंज झाली नसती
तर कदाचित ह्या गोष्टी वेगळ्या असतात, कारण आता स्ट्राईक मिळेल सचिनला, फलंदाज होईल, बाद परतेल मैदानाच्या बाहेर पप्पू. हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर पंचांकडे जेव्हा तुम्हाला अपील करायची असते तेव्हा विदिन अ सेकंड तुम्हाला विचार करावा लागतो, कारण जेव्हा बॉल रिलीज झाल्यानंतर मग काहीशे सेकंड जातात तेव्हा तुम्ही अपील करतात, तर कदाचित पंचांनाही तो संकोच असतो. तुम्ही विदिन अ सेकंड जेव्हा लेग बिफोर विकेटची अपील कराल ना तेव्हा पंचांची लगेच सहमती मिळते. पण तो हा इम्पॅक्ट सांगतात पवार सर की थोडासा मिसिंग मिडल स्टंप करून जात असावा, त्याच्यामुळे त्यांनी कोणताही डिसिजन दिला नाही. या बॉलवरती विकेट मिळतीये. आता समीकरण 10 चेंडू 22 धावसंख्येचं राहिले. 79 धावसंख्येचा टार्गेट या मॅचमध्ये असताना काही लढलाय मैदानाच्या आतमध्ये एक हाती सचिन, परंतु त्या सचिनला आता फिनिशर रोल अदा करावा लागेल. त्याच्यावरची होती जिम्मेदारी, ती जिम्मेदारी त्यांनी पूर्ण केली. इंडिव्हिज्युअल त्याच्या धावा जर आपण पाहिल्या तर आतापर्यंत 10 चेंडू फेस करत असताना 32 धावसंख्येवरती तो खेळतोय, परंतु अजूनही 22 बनवायच्यात 10 चेंडूंमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज. सचिनकडे स्ट्राईक आहे ऑन साइडला, त्याच्याकडे क्षमता आहे आणि ती क्षमता तो सिद्ध करत असताना लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर सचिनचा अजून एक वार, षटकार. सज्ज होता, बॅटची ग्रिप अगदी त्यांनी कसली होती. टप्पा समोर ऑफस्टम्पच्या ऑन साइडला पुल करत असताना पॉवरफुल स्ट्रोक, डिलाइटफुल बॉल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा लाई षटकार आणि आता षटकाराने समीकरण चेंज होत असताना 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये आता बनवायचे आहेत धावा 17. आता 16 बनवायचे आहेत. यस, 9 मध्ये 16 बनवायचे आहेत. सध्या तरी आपण पाहिलं ना तर सचिन मैदानाच्या आतमध्ये जेव्हा पहिल्या स्ट्रोकसाठी तो निघाला ना तेव्हा त्याच्या फटक्यामध्ये कॉन्फिडंट दिसत होता. त्या कॉन्फिडन्सला जर बाजूला ठेवलं तर त्यालाही वाटत होतं की भिवंडी विभागातून आपण दूरचा प्रवास करून इथे विजयाचे स्वप्न घेऊन आलात. सुरुवातीला फलंदाजाचा खेळ जरी खराब झाला तरी माझ्यावरती जिम्मेदारी आहे, मी ती पूर्ण करेन आणि तीच रिस्पॉन्सिबिलिटी सध्या तरी पूर्ण करत असताना सचिन 9 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. सचिनसाठी आता मिस्टामिंग झाला, इथनं नामी संधी, कॉटन बोल्ड संधी ऍक्सेप्ट केली गेली आणि महत्वाची विकेट. सचिनची दारोमदार होती या मॅचला फिनिश करण्याची, पण तो फिनिश तो करू शकला नाही. अखेरकार त्याची विकेट खात्यामध्ये. मयुरेशच्या फलंदाज सचिन बाद. राहील. मेघनाथ जरूर मैदानाच्या आतमध्ये चाललाय, त्याच्या हातामध्ये तो ग्लोव्ज घालतो, ब्लॅक ग्लोव्ज नक्कीच परिधान करून तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. परंतु काय संघर्ष राहिला, चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. तब्बल सचिनचा इंडिव्हिज्युअल जर आपण खेळ पाहिला तर त्याच्या खेळीमध्ये इन्व्हॉल्युशन 5 षटकार तुम्ही बघितले. 5 षटकारांच्या साहाय्यानं त्याचा इंडिव्हिज्युअल धावसंख्या त्यांनी बनवल्या गेल्या. 38-12 चेंडू त्याने फेस केले, ज्याच्यामध्ये तो बरचसाना तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु जी सुरुवात त्यांनी केली, मैदानाच्या बाहेर गेला रोहन, विशाल, त्याच्यानंतर प्रशांतलाही त्यांनी जाताना बघितलं, शिवदासलाही त्यांनी जाताना बघितलं. त्याच्या समोर विजय होता, तो विजय त्याने प्रस्थापित केला असता, संपन्न केला असता, परंतु वेल फिनिश या मॅचला तो करू शकला नाही. आता गेला मेघनाथ मैदानाच्या आतमध्ये. 8 मध्ये 16 कॅप्टन आहे, टीमचा लीडर मैदानाच्या आतमध्ये समोर असताना मयुरेश. कॅप्टन समोर फुल टॉस बॉल ऑन साइडला, चला डीप मध्ये. लॉंग ऑनला असं वाटलं की भेदेल बॉल, टप्पा पडल्यानंतर जास्त बाउन्स घेतला नाही. मेघनाच्या खात्यामध्ये सिंगल. आता बनवायच्या 7 मध्ये 15. लक्ष या मॅच मध्ये 79 धावसंख्येचं होतं. बॅटर रिव्ह्यू आहे का, आहे की नाही? यस, आधी असं वाटलं की बॅट्समन रिव्ह्यू घेतोय, परंतु कदाचित मेघनाथने चुकी केली असती. फुल टॉस बॉल कमरेच्या खालीच होता, त्याच्यामुळे त्यांनी मन त्याचं चेंज केलं, रिव्ह्यू घेतला नाही. 7 मध्ये आता 15 बनवायचे आहेत. 79 धावसंख्येचं लक्ष कंप्लीट करत असताना शिवदास आणि सचिन मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळला आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती प्रथमतः असेल राज. 7 चेंडू 15 धावा. निर्णायक बॉल टाकण्यासाठी मयुरेश होतोय तयार. महत्वाचा अडसर खरं तर त्याने बाजूला काढलाय, फक्त त्याला शेवटचा बॉल चांगला फेकायचा आहे तिथे समोर असताना राज. शेवटचा बॉल बॅटवरती आलाय, मिडल झालाय, परंतु मिस्टामिंग झालाय का तेही पाहावं लागेल. फिल्डरचा जज करण्याचा प्रयत्न आणि यस, फलंदाज बाद. असं वाटलंही नव्हतं की काय झालंय ना, की चेक करूयात. आम्हाला असं वाटलं की बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला की काय, चेक करूयात. जर फ्रेम मध्ये आला असेल तिथे प्रेक्षक आमचे आहेत, प्रेक्षक जे लाईक की सिक्सर आहे ते आधी तुम्ही सांगा.
धीरज चला आपण चेक करूयात नेमकं घडलंय काय. तिथे एक खुर्चीवरती प्रेक्षकही बसलाय. सो आपण चेक करूयात की बाउंड्री लाईनच्या बाहेर घेऊन बॉलला गेलाय, बाहेर पकडली आहे की काय केली आहे ते आपण पाहूयात. राजी थोडासा विचार करतोय आणि सध्या तरी जी मुवमेंट अशी वाटते की बाउंड्री लाईनच्या आतमध्येच आहे. तरी आपण थर्ड अंपायरच्या डिसिजनवरती जाऊया, कारण आम्ही बोलत असतो ते प्रेक्षकांना दिसत असतं, ऐकत असतात प्रेक्षक. कारण कालच्या दिवसामध्ये अशीच एक कॉन्ट्रोवर्सी झाली असती जिथे चिंचपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता. परंतु मित्रांनो आम्ही फक्त सांगत असतो, अंपायर जो डिसिजन देत असतात ते डिसिजन फक्त आम्ही सांगत असतो, आमच्या मनाच्या विपरीत आम्ही कधी जात नाही. यस फलंदाज असेल बाद. सो बाउंड्री लाईनच्या आतमध्ये झेल पकडली. आम्हाला सुजय असं वाटलं की बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलाय की काय, परंतु कव्ह करणारे फिल्डर काय कव्ह केला ज्याच्या हातामध्ये झेल तुम्हाला पाहायला मिळाली. रुपेश होता त्या ठिकाणी आणि रुपेश या खरं तर सुंदर फिल्डिंगच्या माध्यमातून ही झेल आपण त्याच्या हातामध्ये बघितली. हा पहा ॲक्शन रिप्ले. 7 मध्ये 15 बनवायच्या होत्या. बॉल मागे गेला, एक फिल्डरने कॅच मिस केली, दुसऱ्या फिल्डरने कव्ह केली गेली आणि यालाच खरं तर म्हणतात की फिल्डिंगचं चांगलं योगदान देणं आपल्या टीमसाठी. चांगली फिल्डिंग झाली. जिथे 7 मध्ये 15ची गरज, आता 6 मध्ये 15 बनवायचे. 79 धावसंख्येचं टार्गेट बनवण्याच्या अनुमानाने चांगला खेळलाय सध्या संघ पिंपलास, परंतु आता 6 मध्ये 15 बनतील की नाही याचा विचार करावा लागेल. आता 6 चेंडू ज्या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलाय सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये करण, ज्या करणने ओव्हर नंबर हाताळली तिसरी, ज्या करणच्या ओव्हरमध्ये 15 गेल्यात. आता त्याला 15 रोखायचे आहेत. त्यांनी 15 खर्च केल्या होत्या, परंतु आता त्याच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की 15 त्याला रोखायचे आहेत. परंतु समोर कोण, तर टीमचा कॅप्टन मेघनाथ उभा. द वॉल ऑफ पिंपलास नेहमी वेल फिनिशर म्हणून या खेळाडूकडे बघितलं जातं. सिच्युएशन तो कंट्रोल करत असतो. नो बॉल आहे की नाही ते पाहावं लागेल. इट्स बीमर, इट्स नो बॉल. मेघनाथला संधी होती, या बॉलला ते कुठेही खेळू शकले असते, परंतु नो बॉल. फुल टॉस फास्टेड आला विकेट किपरच्या हातामध्ये. एक गोष्ट चांगली झाली टीम कोपरच्या बाजूने की जर विकेट किपर बीट झाले असते तर या बॉलवरती 100 धावा मिळाल्या असता. पहिला चेंडू नो हाताळलाय. ज्या करणने 15 धावा खर्च केल्या होत्या आता त्याला वाचवायचे आहेत. एका बाजूला फिल्डर येतोय, त्याला सांगतोय की कशा पद्धतीने या धावा वाचतील. असे नो बॉल, असे वाईट बॉल टाकले तर या धावा वाचू शकणार नाही. तर दुसऱ्या बाजूला आता संघ पिंपला अर्थातच खेळाडू मेघनाथ टीमचा कॅप्टन विचार करेल की फ्री हिटचा बॉल मुबा आहे, जा मारो जिधर भी मारो, खाली रन आउट नाही होणार. त्या बॉलवरती तो कशा पद्धतीने आता खेळेल. फ्री हिटचा बॉल. 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. समोर स्ट्रायकिंग इन वरती तुम्हाला पाहायला मिळतोय मेघनाथ. मेघनाथ साठी हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. फिल्डर नाही आहेत, इनफिल्डला क्लिअर केलाय, अपेश खेळलात आणि हा बॉल व्हॉलेंटियर सांगतात की एक टप्पा पडून गेला मैदानाच्या बाहेर. सो या बॉलवरती मिळेल चौकार आणि आता समीकरण 5 चेंडू आणि 10 धावसंख्येचं. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. ऑफसमवरती बॉल होता, फ्री हिटचा बॉल. ताकदीचा वापर जास्त केला, टप्प्याला बघितलं एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान आणि काहीसा आतमध्ये चेंडू पडला लाईनच्या, काहीसा आतमध्ये. कदाचित 5 ते 6 इंचाचा फरक असावा. त्या इंचाच्या फरकाने हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला आणि रिझल्ट चांगला मिळाला गेला संघ पिंपळासला. आता आपण इक्वेशन जर पाहिलं तर 5 मध्ये आता बनवायच्या 10. पहिला नो बॉल जिथे आला ना तिथे एक मोठा ॲडव्हान्टेज मिळाला गेला, कारण पिंपळास संघालाही माहिती आहे की या धाबा बनतील बॉलरच्या एका चुकीमुळे आणि ती चुकी केली गोलंदाज करणने. खोलवर टप्पाचा बॉल, रणनीती चांगली होती, शार्प माइंडेड हा बॉल टाकला गेला. इथनं सिंगल झाली का सेकंडचा कॉल. नॉन स्ट्रायकिंग वरती फेकी, स्ट्रायकिंग इन वरती केली नाही आणि थोडासा थांबला खेळाडू. ज्या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये चांगली फिल्डिंग केली आहे, रणजित त्या ठिकाणी, रुपेश त्या ठिकाणी होते, मग त्याच्याकडनं ही चुकी व्हायला हवी नव्हती. कारण तुम्ही ऑल ओव्हर जर कितीही चांगला खेळ जरी केला तरी टफ कंडिशनमध्ये जर टीमच्या माध्यमातून तुम्ही मिसफिल्ड करताय ना तर तुमच्या टीमसाठी थोडासा धोका आहे. 4 चेंडू आणि 8ची गरज. स्ट्रायकिंग इन वरती आहे मेघनाथ. मेघनाथसाठी हा बॉल परफेक्टली लेग स्टंप हिट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. ही सफलता महत्वाची. कॅप्टनला परतीचा प्रवास करावा लागेल. सफलता करणला. मेघनाथ बाद. कॅप्टनची विकेट घेतली. दोन्ही फ्रेममध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून सुजल आपल्यापर्यंत पोहोचवतात. सुंदर बॉल होता, अगदी स्विंग करत असताना खोलवर टप्प्याचा.
त्याच्या अगोदरचा बॉल ही खोलवर टप्पाचाच होता जिथे रुपेशची चुकी झाली. कॅप्टनच्या चेहऱ्यावरती नाराज आहे सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्या चेहऱ्यावरती जी नाराजी तो व्यक्त करतोय कारण कॅप्टन होता. कॅप्टन म्हटलं गेलं तर टीमचा सरसेनापती असतो, टीमचा लीडर असतो. त्याची कामगिरी चांगली झाली परंतु त्याला फिनिश करता आलं नाही. आता 3 चेंडूंमध्ये बनवायच्या दावाट. एखादा डॉट बॉल जर आला ना तर प्रेशर वाढेल टीम पिंपलासवरती आणि एखादा मोठा फटका मॅचमध्ये एंटर. चर्चा चालू होती की एखादा डॉट बॉल मॅचमध्ये प्रेशर वाढेल. एखादा चांगला बॉल जर खेचला गेला जिथे बाउंड्री आली किंवा सिक्सर आला तर हा सामना पूर्णपणे रिटर्न आणेल संघ पिंपलाच. अजूनही काही घडलं बिघडलेलं नाहीये कारण मैदानाच्या आतमध्ये जरूर दर्शन गेला. त्याच्या बॅटमधून निघाली सिंगल. आता स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळेल हार्दिक ज्याला एक बॉल फेस करायचा आहे. एक सिंगल जरी बनली ना तरी खरं तर दर्शनकडे क्षमता आहे मोठा फटका खेळण्याची. 2 चेंडू 7 आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. हा बॉल निर्णायक असेल जो घेऊन तयार होतोय कारण 2 चेंडू 7 धावसंख्येची गरज. खुलवट टप्पाचा बॉल ऑन साइड चाललाय डीप मध्ये. रुपेश पुन्हा एकदा प्रोटेक्ट करता क्षेत्र. आता फिल्डिंग चांगली झाली. 1 चेंडू आणि आता 6 धावसंख्येची कंपल्सरी गरज राहील. जो नो बॉल टाकला होता त्यावर बेनिफिट मिळाला असता तर संघ पिंपलास पुढे गेला असता. मैदानाच्या आतमध्ये जरूर शिवदास खेळला, सचिन खेळला. सचिनला फिनिशिंग रोल देता आलं नाही. मेघनाथ मैदानाच्या आतमध्ये होता परंतु त्याच्या बॅटमधून आपण एक मोठा फटका बघितला आणि तो बाद झाल्यानंतर आता सिच्युएशन 1 चेंडू 6 धावा. क्रिकेटमध्ये भरपूर वेळा असं झालेलं आहे की एक बॉलमध्ये 6 धावा बनल्यात परंतु पिंपळा संघ हार न मानणारा संघ. स्ट्रायकिंग एनवरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल तिथे दर्शन आहे. दर्शनच्या बॅटमधला मोठा फटका आला तर या मॅचमध्ये पिंपळा संघ पुढे जाऊ शकतो आणि जो नेहमी सातत्याने आठवण ठेवत असतो साहिलची तो कोपर संघ एक डॉट बॉलने पुढे जाऊ शकतो. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज. 1 चेंडू 6 धावा. मिस केली लाईन. पाहत राहिले अंपायर्सकडे. बॅट फिरली जरूर परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन आहे आणि अशा पद्धतीने 79 धावसंख्येचा सुरक्षित बचाव करत असताना फक्त 6 धावसंख्येच्या फरकाने हारलाय संघ पिंपळास. परंतु वेल प्लेड आपण म्हणूयात संघ पिंपळास. मेघनाथ चांगले तुम्ही खेळलात जरूर. 79 धावसंख्येचं लक्ष्य पूर्ण करत असताना घाम फोडला होता अक्षरशः कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये जी